मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हजारो सरकारी महिलांनी लाभ घेतल्याचं उघड झालंय। यावर प्रश्न विचारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच या योजनेत नेमकी काय चूक झाली याची कबुली दिली आहे। योजना सुरू झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यात निवडणुका लागल्या, त्यामुळे वेळ मिळाला नसल्याचं कारण देत अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलंय। मग सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, याबाबत अजित पवार काय म्हणाले, तसंच यापुढे योजनेच्या निकषांबाबत अजित पवारांनी काय माहिती दिली आहे, हे सगळं पाहूया या व्हिडिओतून। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं। महायुतीला हे यश राज्यातल्या लाडक्या बहिणींनी दिल्याचं नेत्यांनी सांगितलं, कारण निवडणुकीच्या तोंडावर महायुतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। पण या योजनेवरून आता नवा वाद निर्माण झालाय। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचं समोर आलंय। हजारो सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी हा गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटल्याचं उघड झालंय। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत 2652 राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे घेतल्याचं समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे। विरोधकांनीही हा मुद्दा उचलत सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याचं म्हटलंय। लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांची प्रकरणं समोर आल्यानंतर अजित पवारांनी ही कबुली दिली आहे। लाडकी बहीण योजना सुरू करताना निकष तपासले न गेल्यामुळे सरकारी नोकरी असलेले, गाडी असलेले तसंच 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता। तक्रारी आल्यानंतर तपासणी केली असता अनेक महिलांकडून चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला जात असल्याचं उघड झालं। आता अर्थमंत्री अजित पवार यांनीही या योजनेत चुका झाल्याचं म्हटलंय। ते म्हणाले, ज्यावेळी आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार कमी काळ होता, 2-3 महिन्यात लगेच निवडणुका लागणार होत्या। त्यावेळी या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी जेवढा वेळ हवा होता तेवढा मिळाला नाही, तरी आम्ही आवाहन केलं होतं। आम्हाला असं वाटलं की जे या योजनेमध्ये बसत नाहीत ते अर्ज करणार नाहीत, तरीही काहींनी अर्ज केले, त्यामुळे आता दिलेले पैसे काढून घेण्याचा प्रश्न येत नाही, असं अजित पवार म्हणाले। ऐकूया ते काय म्हणाले। पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागू होत्या। त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढी वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही, पण आता त्याचं व्यवस्थितपणे माहिती घेऊ। खरोखरी ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे, साधारण आमचं त्यावेळेस ठरलेलं होतं 20,000 रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आतमधल्यांना द्यायचं, असं म्हणजे 2.5 लाख रुपये वर्षाला असं ते ठरलेलं होतं। तर काही झालं, काही मध्ये कमी केले। आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत, त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करणार। दरम्यान यावेळी पत्रकारांनी अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींवर कारवाई केली जाणार का असाही सवाल केला। त्यावर अजित पवार यांनी कशाला असं म्हटलं। जसजसं आपण शोधतो आहोत तशी प्रकरणं समोर येत आहेत, आता त्यांच्यावर कारवाई कशाला, मान्य आहे चूक झाली, त्यांनी अर्ज करायला नको होते, असं अजित पवार म्हणाले। कारवाई केली सरकारी कर्मचारी आहेत, अरे बाबा कशाला आता कारवाई करायला नको, त्यांना करायचं त्यांना पैसे मान्य आहे ना, चुकलं त्याच्यामध्ये आता मी नको होतं करायला। अरे बाबा ते आता परवा बेंगलोरला गेले, तिथं बघितलं जसं टाटाच्या बरोबर टायअप करून आपण इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर 35 कोटी आपले 165 कोटी टाटाचे, तशाच प्रकारची ही स्कीम आहे। म्हणून मी म्हणालो की त्याच्यात 15 कोटी आपण टाकले तर 6 विभागात 90 कोटी रुपये द्यायचे आणि पहिल्यांदा 6 विभागातल्या महाविद्यालयीन आपल्या मुलांना मुलींना त्याचा उपयोग करून द्यायचा आणि त्याचा कसा प्रतिसाद मिळतो ते बघून मग पुढे वाढवा। लाडकी बहीण योजनेसाठी सरसकट सगळ्या महिलांनी अर्ज केला होता।
आता 1,20,000 सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. आता सरकार याबाबत काय पावलं उचलणार हे पाहावं लागेल. इतर महिला कर्मचाऱ्यांची तपासणी होणार का हेही पाहावं लागेल. पण घाई गडबडीत आणलेल्या योजनेचा सरकारला फटका बसल्याचं मात्र दिसून आलंय. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.